काँग्रेसचे नेते विश्वजित कदम बोलतात, आपण थेट जाऊया। निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं, पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्स सोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत। आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे। धन्यवाद। परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं जातं। उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल हवाला घेऊ। हे ठीक आहे, मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली। सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला, आज 6 तारीख आहे, इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य, काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे। मला वाटतं यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे। चंद्रहार पाटील यांचं असं म्हणणं आहे की आज तुमची वेळ नाही, मला असं वाटतं की एक मिनिट, मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही। मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे, महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि इंडिया अलायन्सला समर्थन दिलेलं आहे। विशाल पाटील जी आपण भेट घेतली, आपण सोनिया गांधीची भेट घेतली, राहुल गांधीची भेट घेतली, मल्लिकार्जुन घेतली, काय चर्चा थोडं सांगा। साहेब, चर्चाचा प्रश्न नाही आहे। सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेसमध्ये, काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या